नमस्कार, मी डॉक्टर रेश्मा पवार, संचालिका कोल्हापूर कॅन्सर सेंटर। आज जागतिक महिला दिन आहे, त्या निमित्ताने माझ्या सर्व मैत्रिणींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। व या दिवसानिमित्त सगळ्यांना निरोगी आयुष्य लाभावं ही माझी सर्वांना हार्दिक शुभेच्छा। मैत्रिणींनो, तुम्हाला माहित आहे का, आजकाल स्त्रियांमध्ये कॅन्सर हा खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे। तर या आजाराबद्दल जनजागृती करणं आणि हा आजार प्राथमिक अवस्थेत शोधणं हे सगळं आपलंच काम आहे। तर स्त्रियांमध्ये दोन प्रकारचे कॅन्सर सर्वात कॉमन आहेत। एक नंबरचा कॅन्सर म्हणजे स्तनाचा कॅन्सर। स्तनाचा कॅन्सर हा प्राथमिक अवस्थेत शोधण्यासाठी दोन प्रकारच्या चाचण्या आपण करू शकतो। एक नंबर म्हणजे मॅमोग्राफी। मॅमोग्राफी ही एक वेगळ्या प्रकारची एक्सरेची पद्धती आहे आणि ह्या टेस्टमुळे स्तनामध्ये होणारे जे कॅन्सरच्या आधीचे बदल आहेत ते आपल्याला ओळखता येतात। ही तपासणी प्रत्येक स्त्रीने वयाच्या 40 नंतर वर्षातनं एकदा करून घेणं गरजेचं आहे। पण त्यापेक्षा सोपी तपासणी आहे ती म्हणजे स्तनाची स्वपरीक्षा, ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन। प्रत्येक स्त्रीने पाळीनंतर 5व्या किंवा 6व्या दिवशी स्वतःच्या स्तनाची स्वतःच्या हाताने तपासणी करून त्याच्यामधले बदल ओळखून घ्यावे आणि त्याच्यामध्ये काही बदल जर जाणवले असतील, कुठे एखादी गाठ, एखादा उंचवटा असं काही जाणवली असेल तर डॉक्टरांकडनं ती तपासणी करून घ्यायला हवी। दुसरा कॅन्सर जो स्त्रियांमध्ये सर्वात कॉमन आहे तो म्हणजे गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर म्हणजे सर्वायकल कॅन्सर। तर सर्वायकल कॅन्सरची तपासणी, पूर्व तपासणी जी सांगितली गेली आहे ती म्हणजे पॅप स्मिअर। पॅप स्मिअर ही अतिशय सोपी तपासणी आहे आणि वयाच्या 21 या वयानंतर 3 वर्षातनं एकदा ही तपासणी करावी। या तपासणीतून सुद्धा कॅन्सरच्या पूर्व जे टप्पे आहेत त्याचा आपल्याला निदान करता येऊ शकतं आणि योग्य वेळीच या आजारावर आपल्याला कंट्रोल करता येतो। ह्या सगळ्या गोष्टीतून मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की कॅन्सर जर प्राथमिक अवस्थेत त्याचं निदान झालं आणि योग्य ट्रीटमेंट जर घेतली गेली तर तो पूर्णपणे बरा होऊ शकतो। त्यामुळे सर्व मैत्रिणींना माझं असं आवाहन आहे की स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्या, योग्य त्या पूर्व तपासणी वेळच्या वेळी करा आणि निरोगी आयुष्य जगा। पुन्हा एकदा आजच्या जागतिक महिला दिनानिमित्त सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद।